17 संवर्ग पदभरती करण्यात आली। मात्र हजारो आदिवासी विद्यार्थ्यांना पदावरती रुजू न केल्यामुळे आता पात्र विद्यार्थ्यांना उपोषण करण्याची वेळ आलेली आहे। नाशिकच्या गोल क्लब मैदान या ठिकाणी गेल्या 6 दिवसांपासून 13 जिल्ह्यामधले विद्यार्थी हे बेमुदत आमरण उपोषण करताना दिसतात। उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांची देखील आता प्रकृती खालावती आहे। येत्या 2 दिवसांमध्ये निर्णय न घेतल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे। आणि इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। 17 संवर्ग संदर्भातील जी भरती झाली होती त्या भरती संदर्भात अनेक आदिवासी विद्यार्थी हे नियुक्तीपत्रांपासून वंचित आहेत। त्यांची भरती झाली आहे, अनेक विद्यार्थी यामध्ये पात्र देखील झाले, मात्र त्यांना अद्यापही नोकरीवर रुजू न केल्यामुळे कुठेतरी आता आदिवासी समाजातील जे पात्र विद्यार्थी आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकच्या गोल क्लब मैदान या ठिकाणी जवळपास 6 दिवसांपासून हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपोषण करताय, बेमुदत आमरण उपोषण करताय। मात्र या ठिकाणी शासनाने अद्यापही निर्णय न घेतल्यामुळे आता नेमकी या उपोषणकर्त्यांची नेमकी काय भूमिका आहे आपण त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल, नेमकी आपली भूमिका काय आता? सर, गेले 6 दिवस आमचे पात्र विद्यार्थी या ठिकाणी सर्व परीक्षा पूर्ण करून पात्रता एलिजिबल सगळं करून सुद्धा या ठिकाणी आज 6वा दिवस आहे। आम्हाला न्याय मिळत नाही। आम्ही सरकारला आज 6वा दिवस असताना ओरडून सांगतोय आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, कोणीही दखल घ्यायला तयार नाही। आणि हे असंच चालू राहिले तर आमचं आंदोलन आम्ही हे तर थांबवणार नाहीत, पण आम्हाला काहीतरी तीव्र भूमिका घेतल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाहीत असं मला एक सरकारला सांगणं आहे। हीच विनंती आहे की कोर्ट अधीन राहून नियुक्त्या मिळू शकतात आणि त्याने तोडगा निघू शकतो, हीच आमची सरकारला विनंती आहे। नाहीतर येणाऱ्या 2 दिवसांमध्ये मात्र या ठिकाणी उग्र स्वरूप प्राप्त होईल आणि त्याला मात्र सरकार जबाबदार असेल। नक्कीच आपण बघतो या ठिकाणी जे आंदोलनकर्ते आहेत ते आता आक्रमक भूमिका घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। लाडकी बहीण नकोय, मात्र आमच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या मिळाव्या अशी देखील त्यांची मागणी आहे। आपण जर या ठिकाणी जर बघू शकतो या ठिकाणी जे उपोषणकर्ते आहेत त्यांची देखील जी तब्येत आहे ती खालवते, मात्र शासनाच्या बाजूने या ठिकाणी कोणतेही ठोस निर्णय घेतले जात नाहीये। उद्याच्याला जर या संदर्भात जर काही निर्णय झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये हे सर्व आंदोलनकर्ते शासनाच्या विरोधात जाऊन आक्रमक भूमिका घेतील आणि महिलांनी देखील शासनाला इशारा दिलाय की ज्या पद्धतीने आपण लाडकी बहीण योजना देताय ती योजनेऐवजी आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा, आमच्या नोकऱ्या मिळावा। या 2 दिवसात जर निर्णय नाही झाला तर शासनाच्या विरोधात जाऊन आम्ही मुंडन देखील करणार असल्याचं यावेळी या आंदोलनकर्ता महिलांनी सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय। कॅमेरामन मयूर बारगेजेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।